नमस्कार. आजच्या अकोला पेपरवर भारत एमएस न्यूज तर्फे पुन्हा तुमच्या समोर आलो आहे. कारण असं की अकोल्यामध्ये गुन्हेगारी पद्धती सर्वात जास्त प्रमाणात वाढली आहे. चला, गुन्हेगारी पद्धती तर वाढलीच, पण वरले मटका टेबल हे सर्वात जास्त प्रमाणात वाढले. आता बघा, LCBचे बीड जमदार, त्यांना LCBचे बीड जमदार म्हणावं की हप्ते खाऊ म्हणावं हेच माहिती नाही आत्तापर्यंत. कारण काय झालं आहे माहिती आहे का, अकोल्यापासून तर बाळापूर हद्दीपर्यंत टेबल वरली हे इतक्या ताकदने सुरू आहे, पण SP साहेब हे फक्त झोपलेले आहेत. कारण का बरं? याचं कारण आहे की SP साहेबांना हप्ता जातो. हे मी नाही बोलतंय, लोक बोलताय. का बरं बोलताय? कारण आता एक विचार करा तुम्ही. आजच माझ्या कानावरती गोष्ट आली की एका जागेत 2-2, 3-3 धंदे. आता काही दिवसा अगोदर मी आपल्या पातूरला रेट टाकायच्या विषयात मी कंप्लेंट केली होती, स्वतःच कंप्लेंट केली होती. तिथे रेट पडली, सगळं काही झालं, 10 लोक पकडले. LCBने सगळ्यात चांगली कारवाई केली, हे मी बोलतो. का बरं बोलतो? कारण त्यांनी केली असं वाटतं मला, पण त्यांनी कारवाई केलेली नाही आहे. त्यांनी कारवाई केलेली नाही आहे. त्यांनी जे लोक दाखवलेले आहे पूर्ण फ्रॉड लोक दाखवले आहे. मालक कुठं आहे? 200 रुपयात लोक जे पाठवलेले आहेत, 200, 500, 1000 रुपयामधले जे लोक असतात ते लोक पाठवलेले लोक तिथं भेटलेले आहेत. पण मालक कुठं आहे? कारण आतापर्यंत LCB जे कारवाई करत आहे, LCB चला, LCBची आमची कोणची दुश्मनी नाही आहे, पत्रकारांची दुश्मनी नाही, पोलीसवाल्यांची माझी दुश्मनी नाही आहे. पण माझी दुश्मनी कोणची आहे की गुन्हेगारी पद्धती आहे जास्त प्रमाणात वाढली आहे. SP साहेब हे झोपलेले आहेत का? आणि दुसरी गोष्ट, एक अजून याच्यात एक पॉईंट आहे, सगळ्यात जबरदस्त पॉईंट आहे. तुम्हाला आज पॉईंट सांगतो मी. वरली मटका टेबल काही पण सुरू करायचं असलं तर पहिले LCBची, ठाण्याची आणि याची परमिशन घ्यावं लागते. आता बघा, हे जे परमिशन घ्यावं लागतं ते यांचे हप्ते पण किती असतील? सर्वात जास्त यांचे हप्ते असतात. आणि सेकंड गोष्ट अशी बोलले तर अकोल्यापासनं तर बाळापूरपर्यंत 2-2 क्लब आहेत. आता क्लबची परमिशन दिली कोणी? सर्वात पहिली गोष्ट, क्लबची परमिशन ही दिली कोणी? आता एक क्लबची जी परमिशन दिली आहे, एक तर ठाणेदारांनी दिली आहे, एक तर LCBचे साहेब शेळके साहेबांनी दिली आहे. चला, शेळके साहेबांनी दिली असेल, SP साहेबांनी दिली आहे, ॲडिशनल SPने दिली आहे, HDPOने दिली असेल, बरोबर. पण हप्ते घ्यायची परिस्थिती जी असते यांची, महिना झाला की पेमेंट पाहिजे त्यांना, महिना झाला की पेमेंट पाहिजे. पण काम कधी करणार? आजपर्यंत तुम्ही ऐकलं का की गुन्हेगारी, आता चला कोणी मर्डर केला, गाव खुपसला, कोणी काही XYZ काही पण कारवाई झाली समजा, तर किती तासात पकडता तुम्ही? 2 ते 2.5 तासात. पण ज्या वेळेस तुम्ही रेट टाकायला जाता वरली मटके टेबलवर, ज्यावेळेस रेट टाकायला जाता, कधी मालक नाही पकडत. का बरं नाही पकडत? की त्याच्यात एक कारण आहे. त्याच्यात एक कारण असं आहे की मालक जो आहे तो हप्ता पुरवतो. म्हणून तुम्ही काय करता? पोलीस प्रशासन एकच करते, जो हप्ता पुरवतो त्याला सोडतात आणि बाकीचे जे कामगार असतील त्यांच्यावरती केसेस टाकतात. कारण कामगार जे असतात ते 500 रुपये रोजचे असतात, म्हणून त्यांच्यावरती कारवाई करतात. पण आज भारत MS न्यूजतर्फे एकच विनंती आहे की अकोल्यापासनं तर बाळापूर, पातूर रोड तिथं जे क्लब सुरू आहे, 2-2 क्लब सुरू आहे, आणि त्याच्यानंतर ते जाऊ द्या. सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज अशी आहे की अकोटफैल हद्दीमध्ये पोलीसवाल्याचा भाऊ आहे, त्याच्या वावरात सगळ्यात मोठा क्लब चालू आहे. पोलीस प्रशासन कसं काय झोपलेलं आहे? हा बी एक प्रश्न पडलेला आहे. कारण पोलीस प्रशासनाला आतापर्यंत माहिती नाही का? कारण सेटिंग करून देणारा पोलीसवालाच आहे. सांगा, किती मोठी गोष्ट झाली. पोलीस प्रशासनामध्ये पूर्ण सेटिंग करून देणारा हा पोलीसवालाच आहे. आणि तिथला क्लब आज 2-3 महिने झाले कंटिन्यू सुरू आहे. आतापर्यंत सुरू आहे. पोलीसवाल्याच्या भावाचंच वावर आहे आणि पोलीसवाल्याच्या वावरातच सगळं चालू आहे. क्लबचं इन्कम पण सुरू आहे. पुऱ्या अकोटफैलले हप्ते चालू आहेत, LCBले हप्ते चालू आहेत. चला, ते हप्ते जाऊ द्या. इकडे पातूर साईडनं जा तुम्ही. पातूर साईडनं बी आता पहा, काही दिवसा अगोदर जे रेट पडले होते ते डबल धंदे वापस जसे तर चालू झाले. फरान सेटचे धंदे सुरू झाले, क्लब सुरू झाला. कुठं सुरू झाला? तर इथून शेगाव रोडनी जाताना पारसच्या जवळ क्लब सुरू झालेला आहे. 2-2 क्लब सुरू झालेले आहेत. आता किती मोठी गोष्ट झाली आहे. आता पोलीस प्रशासन काम करते की नाही करत? चला, तुम्ही चोर, मर्डर हे ते लोक तुम्ही 24 तासात पकडता, पण कधी वरली मटका टेबल याचे मालक पकडता का? आजपर्यंत असं ऐकलं नाही की वरली मटक्याचा मालक हा होता, यांनी आम्ही अशा प्रकारे कारवाई केली. आजपर्यंत आलेलं नाही. का बरं? काही कारण असेल ना याच्यामध्ये. आता सर्वात पहिली गोष्ट एकच आलेली आहे याच्यामध्ये की हप्ते खा पण दाबून खा. हप्ते खा पण दाबून खा. हे कंटिन्यू LCBची. आता SP साहेब हप्ते खात नाही, फक्त SP साहेब अवॉर्डच घेऊन राहिले, पण SP साहेब कामच नाही दाखवून राहिले. गुन्हेगारी एवढी मोठी वाढली. सर्वात मोठी गोष्ट, SP साहेब काम कोणतं दाखवून राहिले? काहीच काम नाही दाखवून राहिले SP साहेब. फक्त SP साहेबाचं नाव आहे.
एखादी प्रेस नोट आली की त्याच्यामध्ये एस पी साहेबाच्या मार्गदर्शनात आम्ही अशी अशी कारवाई केली, पण कोणची कारवाई केली एस पीला माहीत नसते. सर्वात मोठी गोष्ट, एस पी साहेब फक्त अवॉर्ड घ्यायच्या मागं लागले आहेत. गुन्हेगारी पद्धती सर्वात जास्त अकोला शहरामध्ये वाढलेली आहे. सर्वात जास्त गुन्हेगारीचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढले. आणि ते का बरं? कारण 2 नंबरचे धंदे कंटिन्यू सुरू आहेत. 2 नंबरचे पुऱ्या अकोला जिल्ह्याच्या याच्यामध्ये जेवढे बी तालुके जिल्हे साहेबांच्या याच्यामध्ये आहेत त्याच्यात गुन्हेगारी पद्धती जास्त वाढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये गुन्हेगारीमुळेच आज वर्ली मटके टेबल सगळे खुलेआम चालू आहेत. आणि साहेब हे झोपलेले आहेत. फक्त एस पी साहेब फक्त हप्ते घेण्यात मग्न आहेत का, असा पण प्रश्न येतो. कारण स्थानिक लोक म्हणतात की एस पी साहेब फक्त हप्ते घेण्यात मग्न आहेत का. कारण का बरं? आता XYZ एस पी साहेबांना आता पण कॉल करा तुम्ही, त्याचा रिझल्ट लवकर नाही भेटेल तुम्हाला. एस पी साहेब फक्त कॉल उचलतील, हो मी ठाणेदारासोबत बोलतो, पण आतापर्यंत कारवाई दिसली नाही. सर्वात मोठी गोष्ट एकच आलेली आहे की तुम्ही फक्त एकच काम करा, वर्ली मटके टेबल आणि गांजा विक्री हे बंद करा. अकोला जिल्हा तुमच्या हातात 5 जिल्हे असतात, त्या 5 मधले तुम्ही बंद करा, त्याच्यानंतर तुमचं नाव कमवा. आता एस पी साहेबाच्या मार्गदर्शनात आम्ही काम केलं. काम करणारे कोण? कर्मचारी. नाव होतं कोणाचं? एस पी साहेबांचं. मग हप्ते पण एस पी साहेब घेत असतील की नाही? आता LCBची सगळ्यात मोठी टीम म्हणजे अकोल्यामध्ये सक्रिय टीम आहे. शेडके साहेबांची टीम आहे, पठाण सरांची टीम आहे, सगळ्यांची टीम आहे इथं अकोल्यामध्ये. पण हप्ते खाण्यात कोण मग्न आहे? तुम्ही हप्ता खात नाही हे सिद्ध करायसाठी तुम्हाला काही ना काही करावं लागेल. तुम्ही कारवाई आज करता, दुसरा धंदा चालू होते, पण मालकाला काऊन नाही पकडत? माझी एकच विनंती आहे, सर्वात पहिले तुम्ही मालकाला पकडा. आणि आत्ता इथून अकोल्यापासनं तर शेगावपर्यंत, शेगावची हद्दच्या आतमध्ये आपली जी हद्द आहे, तुमच्या पोलीस स्टेशनची जी हद्द आहे, पोलीस स्टेशन नाही पूर्ण LCB सर्वांची जी हद्द आहे, त्या हद्दीमध्ये टेबल किती चालू आहे हे पहा. त्याच्यामुळे घर बरबाद होत आहे. सगळ्यात पहिले एकच विनंती आहे, फरान सेटचा धंदा तिथे चालू आहे, तो बंद करा. त्याच्यानंतर 2-2 क्लब याच्यात हे झालेले आहेत. आणि प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये पोलीसवाल्यांच्या भावाचे क्लब हे चालू आहे, वर्ली मटके टेबलचे धंदे चालू आहेत. त्याच्यावरती सर्वात पहिले लक्ष द्या. भारत MS न्यूजमधून सागर पाटील, धन्यवाद.